आहे मी इडली बनवणार आहे. तर आदल्या दिवशी दुपारीच मी डाळ आणि तांदूळ जे आहे ते भिजत घातले होते इडलीसाठी आणि मग रात्री ते मिक्सरमधून फिरून घेतले. सकाळी छान हे पीठ असं बघू शकता तुम्ही किती छान फर्मेंट झालेलं आहे. त्यात मीठ टाकून छान मिक्स करून घेतलं आणि इडली पात्रात जे इडल्या लावून घेतल्या. एक साईडला ते कढईत तेल गरम करून त्यात जिरी, मोहरी, कढीपत्ता, आलं लसूण पेस्ट, सांबार मसाला, आपलं लाल तिखट हे सर्व घालून छान परतून घेतलं. तर माझ्या तयारच होत्या. चटणी मी आधीच करून घेतली होती आणि एक साईडला लगेच डोसे करून घेतले होते. आता इडलीचं बॅटर म्हटलं की त्याचे बरेच प्रकार आपल्या घरात बनतात, जसं की उत्तप्पा, मसाला डोसा. मुलं छान एन्जॉय करत होती. बाहेर वरचेवर माझं डोसे बनवायचं काम आहे चालूच होतं. परंतु इडली झाल्यावर जी भांडी जी पडतात ती घासायला मात्र फार कंटाळा येतो. पण काही ऑप्शन नाही आहे, घासावे तर लागणारच आहेत. मुलं छान एन्जॉय करत होती. दर्शी छान एन्जॉय करत होता. सगळी कामं आवरून दुपारनंतर आम्ही थोडं बाहेर निघालो होतो. कारण दुसऱ्या दिवशी होती रक्षाबंधन. त्याची काही थोडीफार खरेदी, 1-2 गिफ्ट आम्हाला घ्यायचे होते. म्हणून आम्ही डीमार्टला गेलो होतो. डीमार्टमध्ये फारच गर्दी होती. डीमार्टला गेलं की मुलांची फारच चिलबिचल चालू होती. हे घेऊ का, ते घेऊ, हे घ्यायचं, ते घ्यायचं असं त्यांचं चालू होतं. आपलं जे घ्यायचं ते बाजूलाच राहतं. गर्दी पण खूप होती डीमार्टमध्ये. रक्षाबंधन होतं त्याच्यामुळे बहुतेक गर्दी असावी. आणि पुढे जेव्हा गेलो तेव्हा तिथे गॉगल दिसले. मग ह्या दोघांना काय गॉगल तर घालून बघायचे असतात. प्रत्येक वेळेस गेलं की गॉगल त्यांना घालून बघायचे असतात. हा बघा कसं स्टाईल मारतो आहे. मम्मी हे मला छान दिसतंय का, ते मला छान दिसतंय का, सगळ्यांचं चालू असतं. हे सगळं आवरून नंतर पुढे गेलो तर खेळण्यांच्या इकडे गेलो की ह्यांना हे मला हे हवं, मला ते हवं, हे या मुलांचं चालू असतं. काय घेऊ आणि काय नाही. असा होता आमचा आजचा दिवस. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.